नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. महासभेच्या गोंधळानंतर एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांना झापलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला आणि ठाण्यातील सर्व स्कूल बसमध्ये डॅश कॅम्प बसवण्याच्या सूचना. एसटी महामंडळाच्या डिझेल खरेदी संदर्भातील निविदा प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही असा इशाराच परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलाय. काही कंपन्यांकडून माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवून निविदा प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न होत असल्याचं निदर्शनास आलं असून अशा प्रयत्नांना अजिबात भीक घातली जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. सध्या एसटी महामंडळाला दररोज सरासरी 10,87,000 लिटर डिझेलची गरज भासते. हे डिझेल प्रामुख्यानं इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांकडून खरेदी केलं जातं. घाऊक ग्राहक म्हणून एसटीला या कंपन्यांकडून प्रति लिटर ₹2.70 सवलत मिळते. संबंधित कंपनीची बैठक घेऊन या सवलतीमध्ये 30 पैसे वाढवून घेतले. त्यामुळे महामंडळाचं वर्षाकाठी 10 ते 12 कोटींची बचत होऊ लागली. तथापि ₹3 सवलत मिळत असली तरी इतर राज्य परिवहन महामंडळांना यापेक्षा अधिक सवलत मिळत असल्याचं अभ्यासातून स्पष्ट झाले. मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाला याच कंपन्यांनी ₹4पेक्षा जास्त सवलत देऊ केली आहे. एवढंच नाही तर आंध्र प्रदेश परिवहन महामंडळाला तब्बल ₹5.50 सवलत मिळत आहेत. यामागील कारण म्हणजे इतर राज्यांनी राबवलेली स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया. त्याच धर्तीवर एसटीनेही डिझेल खरेदीसाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ मिळवण्यासाठी यापैकी एक कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयानं देखील निविदा प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय. अशा प्रकारे वेळकाढूपणा करणं, माध्यमातून चुकीच्या बातम्या पेरून निविदा प्रक्रिया प्रभावित करण्याचे केविलवाणे प्रयत्न संबंधित कंपन्यांनी थांबवले पाहिजेत असा सज्जड दमही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय. तसंच डिझेल खरेदीची निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणि नियमबद्धता याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कायदेशीर वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसत आहे. परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, विमा किंवा नियमानुसार परवानगी नसताना प्रवासी ने-आण करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत असून प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत. अशा अवैध प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आणावेत, त्यासाठी 1 मार्चपासून राज्यभर प्रभावी मोहीम राबवावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटर परिवहन विभागाला दिले आहेत. त्या अनुषंगानं विधानभवनात बोलवलेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर आणि संबंधित अधिकारीही उपस्थित होते. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणं, वाहनांची नियमित तपासणी न करणं आणि सुरक्षाविषयक नियमांकडे दुर्लक्ष करणं या प्रकारांमुळे अपघातांच्या घटना वाढण्याची शक्यता अधिक असल्याचं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं. अशा वाहनांना वैध विमा नसल्यास अपघातानंतर प्रवाशांना नुकसान भरपाई मिळवणं कठीण होतं. अनेक वेळा वाहन मालक किंवा चालक जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे पीडितांना न्याय मिळण्यात विलंब होतो. तसंच अवैध वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलालाही मोठं नुकसान सहन करावं लागतं. नियम पाळणाऱ्या एसटी महामंडळासारख्या कायदेशीर वाहतूकदारांवर अन्यायकारक स्पर्धेचं ओझं येतं. दरकपात आणि अनियमित बाजारपेठेमुळे अधिकृत सेवा आर्थिक अडचणीत सापडतात. एसटीसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवासी संख्या घटल्यानं नियोजित मार्ग आणि वेळापत्रकावरही त्याचा परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते अवैध प्रवासी वाहतूक ही केवळ आर्थिक प्रश्न नसून सामाजिक सुरक्षेचाही मुद्दा आहे. अशा वाहनांमुळे मानवी तस्करी, लूटमार किंवा इतर गुन्ह्यांना खतपाणी मिळू शकतं. प्रवाशांची नोंद किंवा तपशील उपलब्ध नसल्यानं तपास यंत्रणांना अडचणीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मोटार परिवहन विभागानं कडक अंमलबजावणी, नियमित तपासणी मोहीम आणि व्यापक जनजागृती यावर भर देणं आवश्यक असल्याचं मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामाचा आढावा आज महापौर शर्मिला पिंपळकर यांनी घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई मार्च अखेरीसपासून हाती घेऊन मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन करावे असे निर्देश त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले. महापालिकेच्या अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या या बैठकीस घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते.
या बैठकीत शहरातील रस्ते साफसफाई, कचरा हस्तांतरण केंद्र, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयांची स्थिती, बांधकाम आणि पाडकाम कचऱ्याची प्रक्रिया तसंच स्वच्छ ठाणे विजन या उपक्रमांची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. शहरातील काही प्रभागांमध्ये सार्वजनिक शौचालयांची नियमित साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी येत असल्याचं निदर्शनास आणून देत महापौरांनी याकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश दिलेत. शौचालयांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असावं, पाण्याच्या टाक्या रिकाम्या झाल्यावर तात्काळ भरल्या जाव्यात, तसंच दरवाजांचे कडी कोयंडे सुस्थितीत ठेवावेत यासाठी संबंधित स्वच्छता निरीक्षकांनी दक्षता घ्यावी असं त्यांनी स्पष्ट केलं. शहरी भागात ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात असला तरी झोपडपट्टी भागात हे प्रमाण कमी असल्याचं महापौरांनी नमूद केलं. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. शहरात 2 सत्रात रस्त्यांची साफसफाई केली जाते. यासाठी 1656 सफाई कर्मचारी कार्यरत असून 6 वाहनांच्या माध्यमातून यांत्रिकी पद्धतीनं स्वच्छता केली जाते. तसंच ओला कचरा प्रकल्प, सुका कचरा प्रकल्प, पूर्व प्रक्रिया केंद्र आणि बांधकाम आणि पाडकाम कचऱ्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेची माहिती यावेळी देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शहरात सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची नियमित साफसफाई करावी आणि सर्व प्रभागांमध्ये व्यापक नियोजन करावं अशा सूचनाही महापौर शर्मिला पिंपळकर यांनी या बैठकीत दिल्यात. ठाण्यातील सेंट जॉन दी बॅप्टिस्ट स्कूलमध्ये मराठी भाषा दिन उत्साहात साजरा. ठाण्यातील सेंट जॉन दी बॅप्टिस्ट स्कूलमध्ये मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानानं साजरा करण्यात आला. मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्यिक वारसा आणि सामाजिक योगदान यांची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने शाळेत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शाळेतून भव्य ग्रंथदिंडीही काढण्यात आली. या दिंडीत विद्यार्थ्यांनी हातात विविध मराठी साहित्यकृती, संत साहित्य तसंच समाजसुधारकांच्या विचारांचे फलक घेऊन सहभाग नोंदवला. जय जय महाराष्ट्र माझा, मराठी माझी मायबोली अशा घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला होता. या ग्रंथदिंडीचं विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी साकारलेली विविध महान व्यक्तिमत्वांची वेशभूषा. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आदींच्या वेशात विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण केलं. त्यांच्या वेशभूषेसोबतच संबंधित व्यक्तींचे विचार आणि कार्य यांची माहिती देखील विद्यार्थ्यांनी दिली, ज्यामुळे हा कार्यक्रम अधिकच अर्थपूर्ण ठरला. या कार्यक्रमादरम्यान मराठी कविता वाचन, भाषण स्पर्धा आणि गीत सादरीकरण अशा उपक्रमांनाही उत्तम असा प्रतिसाद मिळाला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचं महत्त्व, तिचा इतिहास आणि आजच्या काळातील आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केलं. शाळेच्या मुख्याध्यापक थॉमस किनी यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख असल्याचं सांगितलं. विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगून तिचं जतन आणि संवर्धन करावं असं देखील त्यांनी मार्गदर्शन केलं. एकूणच सेंट जॉन दी बॅप्टिस्ट स्कूलमध्ये साजरा झालेला मराठी भाषा दिन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला. मराठी भाषेप्रती प्रेम आणि अभिमान जागवणारा हा उपक्रम सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरला. सातत्यानं होणाऱ्या घोडबंदर रोडवर अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी यासाठी घोडबंदर रोड येथील नागरिकांनी जस्टिस फॉर घोडबंदर फोरम या संस्थेच्या माध्यमातून आंदोलन केलं होतं. या आंदोलनासाठी त्यांनी पोलिसांकडून परवानगी देखील मागितली होती, मात्र परवानगी देण्यात आली नव्हती. तरी या संस्थेनं आंदोलन शांततेत गायमुख या परिसरात केलं होतं. मात्र पोलिसांनी या आंदोलन करताना गुन्हा दाखल केल्यामुळे घोडबंदरच्या नागरिकांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना कसं पाठबळ मिळतं, देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नाश्ता दिला जातो आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या सामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल केले जातात असा आरोप यावेळी या संस्थेच्या सदस्यांनी केला आहे. मी ॲडव्होकेट राधिका प्रकाश राणे. माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालाय, एफ-आय-आर झालीये. आम्ही शांततेपूर्ण आंदोलन केलं आणि आमच्यावर एफ-आय-आर दाखल झालीये. ह्या त्याच तारखेचं 21 तारखेलाच
एका राजकीय पक्षाचे युवा मोर्चा ह्यांनी विरोधी पक्ष नेता जो एक संविधानिक पद आहे, त्याला काळे झेंडे त्यांना दाखवलं आणि त्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. तर त्यांना आम्हाला माझ्या सूत्रांकडून कळलं, की त्यांना नवघर पोलीस स्टेशनमध्ये व्ही-आय-पी ट्रीटमेंट, त्यांना कांदे पोहे दिले गेले, मिसळपाव दिलं गेलं, चहा, कॉफी आणि एसीच्या खोलीत बसवलं गेलं. मग आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये हा फरक आणि भेदभाव कशाला? हा माझा प्रश्न आहे पोलीस प्रशासनाला, की ते काय एलीट अपर क्लास लोकं आहेत, सत्तेधारी आहेत का? कोण आहेत ते? का कायदा सर्वांसाठी समान नाहीये का? आम्ही शांततेपूर्ण आंदोलन केलंय. फक्त बॅनर घेऊन उभे आहेत आणि ह्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांच्यावर एफ-आय-आर तर दूरची गोष्ट आहे. त्यांना एवढी व्ही-आय-पी ट्रीटमेंट देण्याचं मागचं कारण काय आहे? कुठला राजकीय दबाव होता का? काय होतं? हे माझा प्रश्न आहे पोलीस प्रशासनाला. इतना ज्यादा घोडबंदर परिसरातील पातलीपाडा, डोंगरीपाडा येथे हजारो नागरिक गेली 50 ते 60 वर्ष राहत असून न्यायालयाच्या आदेशानं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत येथील बांधकामं तोडण्याच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. त्यामुळे येथील रहिवासी हवालदिल झालेत. राज्य शासनानं यात हस्तक्षेप करून ही बांधकामं नियमानुकूल करावीत अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली आहे. पातलीपाडा, डोंगरीपाडा येथे 5,000हून अधिक घरांमधून 15 ते 20,000 नागरिक राहत आहेत. सुमारे 60 वर्षांपूर्वी ही वस्ती वसली असून आता त्याचा विस्तार झालाय. शाळा, पाणी, रस्ते, पथदिवे आदी मूलभूत सुविधा या वस्तीमध्ये आहेत. हे रहिवासी कर भरत असून मतदार याद्यांमध्येही त्यांची नावं आहेत. मात्र ही वस्ती शासकीय भूखंडावर अतिक्रमण करून वसवण्यात आली असल्याची जनहित याचिका 2010 मध्ये न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयानं कारवाईचे आदेश दिल्यानं या रहिवाशांना वारंवार कारवाईच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. त्यामुळे रहिवासी हवालदिल झालेत. याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांना निवेदन देऊन दिलासा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार केळकर यांनी गुरुवारी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून बांधकामं नियमानुकूल करण्याची मागणी केली आहे. या विधानसभा अध्यक्षांना राज्य शासनाला अशा प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार असल्याचं सांगितलं. सातत्यानं कारवाईच्या नोटिसा येत असल्यानं हजारो रहिवाशांची झोप उडाली आहे. सेक्शन 51 प्रमाणे ही बांधकामं नियमानुकूल करून रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी देखील केळकर यांनी केली आहे.